नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे आहात सगळे. तुमची प्रचंड मागणी होती की मेंटॉस जिंदगी पुन्हा एकदा सुरू करा. नेमकी सिरीज काय असणार आहे मित्रांनो? गणित आणि बुद्धिमत्ता. 5 सेकंदात उत्तरापर्यंत कशा प्रकारे पोहोचायचे. तुला सूत्र वापरू देणार नाही सोन्या, कच्चं काम करू देणार नाही. सीसॅटचे प्रश्न असू द्या किंवा पोलीस भरतीचे असू द्या, कोणत्याही प्रकारचे आपल्याला या सिरीज मध्ये एकूण गणिताचे 19 चॅप्टर आणि बुद्धिमत्ताचे 16 चॅप्टर कव्हर करायचे आहेत. कोणतीही टाईप असू दे, एका चॅप्टर मध्ये 6 टाईप असतात आणि या सर्व टाईप आपल्याला कव्हर करायचे आहेत. केवळ 5 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचायचं. तेही कसं? तर मेंटॉस जिंदगी, दिमाग की बत्ती जला दे. पहिला प्रश्न बघ, 1/2 अधिक 1/4 अधिक 1/8 अधिक 1/16. तर हा प्रश्न आम जिंदगीमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कशा प्रकारे सोडवला जात असतो. अगोदर तू सोन्या हे करतो, 1/2 अधिक 1/4 हे समीकरण सोडवतो. तिरकस गुणाकार, कारण बेरीज आहे. 4 × 4 अधिक 2 × 2 आणि छेदस्थानी या दोघांचा गुणाकार 4 × 2 = 8 इथपर्यंत पोहोचला. आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे? म्हणजे या समीकरणाचं तर 6/8 असणार आहे. आता हे 6/8 याच्या पुढे तू जातो, 1/8 अधिक करणार तू 1/8, मग तिरकस गुणाकार करणार इज इक्वल टू किती? 8 × 6 कंस अधिक 8 × 8 छेदस्थानी या दोघांचा गुणाकार 8 × 8 = 64. मग हे संपूर्ण समीकरण सोडवणार आणि जे काय उत्तर येईल त्यानंतर तो तिरकस गुणाकार या समीकरणासोबत करत बसणार. सॉरी, एवढा टाइम नसतो आपल्याकडे. केवळ बघता क्षणी लगेच उत्तर निघायला पाहिजे. पण त्यासाठी नियम काय आहे? तर 2ची दुप्पट 4 झालेली, 4ची दुप्पट 8 झालेली, 8ची दुप्पट 16 झालेली, अशा प्रकारे दुपटीमध्ये जर संख्या असतील आणि अंशस्थानी 1 असेल, मध्यस्थानी बेरीज हे चिन्ह असेल, तर त्यावेळेस तुम्हाला शेवटची जी संख्या दिलेली आहे ना, त्या संख्येला छेदस्थानी जसे लिहून टाकायचं 16 आणि या संख्येला -1 करायचं, म्हणजे किती येणार? 15. या प्रश्नाचं योग्य उत्तर काय? 15/16. सोन्या उत्तर निघालं. जबरदस्त. बघता क्षणी उत्तर काढायचं असतं. याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? पर्याय क्रमांक 2, 15/16. हे सर्व काही प्रश्न तुमचे यापूर्वी होऊन गेलेले आहेत, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आहेत. मी केवळ आकडे बदललेले आहेत आणि तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे जे प्रश्न सगळे टाईप आपण कव्हर करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचे आणि सिरीज जर कंटिन्यू ठेवायची असेल तर 50 ते 60 कमेंट्स यायला पाहिजेत की सर ही मेंटॉस जिंदगी अशाच प्रकारे कंटिन्यू करा. कळते आम्हाला. एखादा प्रश्न कळाला नाही तर लगेच तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स करा. तुम्हाला सोडवायचं सेम अशाच प्रकारचा प्रश्न, थोडासा वेगळ्या प्रकारचा. बघा, 1 मी या ठिकाणी 3 करतो, अधिक 1/3 ची दुप्पट 6 अधिक 1/6 ची दुप्पट किती येणार? 12 अधिक 1/12 ची दुप्पट 24 इज इक्वल टू प्रश्नचिन्ह. सोडून द्या. याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंट्स करायचं. हा पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर अशा प्रकारे आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण लगेच जाणार आहोत. तुम्हाला कमेंट्स करायची. तू प्रश्न बघितला किती मोठा असू दे सोन्या, शेवटची लाईन आपल्यासाठी महत्वाची असते. यालाच मेंटॉस जिंदगी असं म्हटलं जात असतं. ज्याप्रमाणे इतिहासामध्ये अर्जुनासाठी मासाचा डोळा महत्वाचा होता, त्याप्रमाणे आपल्यासाठी शेवटचं वाक्य महत्वाचं असतं. सोन्या, इथं तरी हे फार छोटा प्रश्न आहे. रिझनिंग मध्ये, सीसॅट मध्ये मोठमोठे प्रश्न असतात. तुझ्यासाठी सुरुवातीला मी ठुसके प्रश्न घेऊन आलेलो आहे, पण आपल्याला ही कंटिन्यू सिरीज कंप्लीट केली की किती मोठा प्रश्न असू दे, जेवढा मोठा प्रश्न असतो तेवढा सोपा प्रश्न असतो, तेवढा कमी कालावधीमध्ये आपल्याला सोडवायचा असतो. बाकीचे विद्यार्थी सगळ्या आकृत्या बनवत असतात, काय काय कुठाने करत असतात. बघ ना, आम जिंदगीमध्ये हा प्रश्न सोडवणारे विद्यार्थी 5 व्यक्ती ABCD आणि E या ठिकाणी सगळ्यांची नावं तो लिहून घेणार सोन्या अगोदर आम जिंदगीमध्ये. त्यानंतर वेगवेगळी रक्कम त्यांच्याकडे आहे. ई कडे B व A पेक्षा जास्त आहे, मग या ठिकाणी E करणार आणि E कडे B व A पेक्षा जास्त आहे, म्हणजे अशा प्रकारे चिन्ह करणार. इथे B असणार आणि इथे A असणार. ठीक आहे. त्यानंतर C कडे E व B आणि A पेक्षा जास्त पैसे आहेत. C कडे E, B आणि A पेक्षा. एकदा मला फक्त रेकॉर्डिंग होते का बघू देस, नाही तर मी सगळा नुसता गप्पा मारतोय आणि रेकॉर्डिंग होणं उपयोग नाहीये त्याला काही. ठीक आहे. मग तू अशा प्रकारे सगळा काही कुटाणा केला आणि हा कुटाणा केल्यानंतर तुझ्या लक्षात आलं की खोजा पहाड निकला चुहा. शेवटची लाईन वाचली. तुला काय विचारलं? सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहेत? बस याला अंडरलाईन कर. कुठे दिसतंय? सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहेत. आता प्रश्न वाचायला सुरुवात कर. 5 व्यक्ती ABCD आणि E यांच्याकडे वेगवेगळ्या रकमा आहेत. 5 आहेत. अरे 100 असू दे, घेणं आहे का तुला? मुद्द्याचं बोला म्हणायचं प्रश्नाला सुद्धा. मुद्द्याचं काय? तर सर्वात जास्त पैसा कोणाकडे आहे. बस तेवढंच लक्षात ठेवायचं. आता वाचायला सुरुवात कर. E कडे B व A पेक्षा जास्त पैसे आहेत. E कडे जास्त आहे, पण कुणापेक्षा? B व A. याचा अर्थ B कडे आणि A कडे E पेक्षा कमी आहे. B कडे आणि A कडे कुणापेक्षा तरी कमी आहेत की नाही? सर्वात जास्त असू शकतात का? मग पर्यायातून कट करून टाक. B कट केला मी. ठीक आहे, होऊच शकत नाही.
त्यानंतर ए सुद्धा कट केला, सर्वात जास्त असू शकतात का? नाही, ए सुद्धा कट केला. आता पुढची लाईन वाचायची, सी कडे ई व बी आणि ए पेक्षा जास्त पैसे आहेत. याचा अर्थ काय झालं? ई, बी आणि ए यांच्याकडे कोणापेक्षा तरी कमी पैसे आहेत. सर्वात जास्त असू शकतात का मग यांच्याकडे? अजिबात नाही. मग ई, बी आणि ए पर्यायातून कट करून टाका. ई कट केला, त्यानंतर बी सुद्धा कट केला, ए सुद्धा कट केला. आपला प्रश्न उत्तर मिळालंच नाही. पर्याय क्रमांक डी. हे असले काही कुठाने केले का मी? अजिबात नाही. अनेक विद्यार्थी तर काय करत असतात, या ठिकाणी सगळ्यांची नावं लिहित असतात, मग नंतर अशी रेष, मग त्याच्यापेक्षा अशी रेष, मग त्याच्यापेक्षा अशी रेष, मग त्याच्यापेक्षा अशी रेष, आणि मग नंतर अशी रेष, आणि त्या रेषेमध्येच तो अडकतो. नेमकं कोणाकडे किती पैसा आहे ते राहून जातं. अरे एवढा सुंदर प्रश्न आहे, एवढा हक्काचा मार्ग आहे तुझ्या, हे सोडून देतोस तू. मेंटॉ जिंदगी. केवळ 2 ते 3 सेकंदामध्ये उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. जसं की हा प्रश्न बघ, लगेच काय करणार? तिरकस गुणाकार करणार. आम जिंदगीमध्ये 128, छेदस्थानी काय नसतं, त्यावेळेस 1 असतं. विद्यार्थी कसे सोडत आहेत बरं का अख्ख्या महाराष्ट्राचे. आणि मी बघताशनी उत्तरापर्यंत पोहोचून दाखवतो तुला, आणि तुला सुद्धा सोडवायला देतोय घरी. बघ, 128/1 वजा दिसतंय, आणि मग नंतर 13/15. आता तू काय करत असतो सोन्या? 15 गुणिले 128 करत असतो. 128 तिरकस गुणाकार आहे ना, वजा बाकी असेल किंवा बेरीज असेल तर तुला तिरकस गुणाकार तो या पुस्तकात दिलेलं आहे, आणि लहानपणापासून तू ते शिकत आलेला आहे. तर 15 कंस, त्यानंतर तिरकस गुणाकार 13 गुणिले 1 म्हणजेच किती येतात? 13 येतात, वजा 13, आणि छेदस्थानी या दोघांचा गुणाकार म्हणजेच किती येणार? 15 येणार. आता तुला 128 गुणिले 15 करायचे, तू या ठिकाणी 128 लिहित असतो, गुणिले 15 करत असतो, आणि मग नंतर तुला 15चा पाढा येत नाही. इथंच तू अडकतो. तुझं कच्चं काम करण्याचे 2 ते 3 पेजेस इथंच भरलेले असतात, आणि तुलाच लक्षात येत नाही की मी नेमकं कोणत्या प्रश्नाचं कच्चं काम करतोय. लय भयानक परिस्थिती होऊन जाते. एवढे कुटाने केलेले असतात त्या कागदावर, 128 गुणिले 15 मी का करतोय, किंवा हे का लिहिलेलं आहे मी, किंवा हे का लिहिलेलं आहे तेच कळत नाही, आणि शेवटी तू प्रश्न सोडून देत असतो. जर जास्त वेळ गेला असेल तर कुठेतरी काळ करत असतो. तुला असं वाटतं कमीत कमी एवढं मी कष्ट घेतलेले आहेत, उत्तर बरोबर येण्याची शक्यता आहे, देव बघतोय वर, कारण मी जास्त वेळ दिलेला आहे, माझा हा प्रश्न बरोबर यायला पाहिजे. देव वगैरे तसलं काही गोष्टी नसतात बरं का. आपल्याला प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचायचं असेल तर हे सगळे कुठाने करायचे नाही. मेंटॉ जिंदगी काय म्हणते? 128 दिसते, मध्ये वजा बाकीचं चिन्ह दिसते, 1 अंक कमी कर. 128 वजा 1 किती येतात? 127. सोन्या 127 येणार. वजाचं चिन्ह असल्यामुळे. सर बेरीजचं असलं तर काय? पुढच्या व्हिडिओजमध्ये अशाच प्रकारे गणित येणार आहे. सगळे टाईप तुझे सगळे रिव्हिजन घेणार आहे. अजिबात घाबरू नकोस तू. पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस येईल त्यावेळेस त्यालाही लाईक करा, कमेंट्स करा. कमीत कमी 50 ते 60 कमेंट्स यायला पाहिजे. सर मेंटॉ जिंदगीला आवडली, कंटिन्यू करा. सगळे प्रश्न एकूण 19 चॅप्टर आणि 16 चॅप्टर रिझनिंगचे, मॅथमॅटिक्सचे 19 चॅप्टर, आणि त्यातले जेवढे टाईप आहेत ते सगळे काही कव्हर करायचे आहेत आपल्याला. अजिबात घाबरू नकोस. 127 आणि वर या ठिकाणी छेदस्थानी 15च येणार. कोणती संख्या असू दे मी तुला प्रत्यक्षात दाखवतो. या ठिकाणी छेदस्थानी 15 येणार, आणि पुढे काय करायचंय? अंशस्थानी आपल्याला 13 आणि 15 या दोघांमधील फरक घ्यायचा आहे. किती येतो? 2 येत असतो. आपलं उत्तर निघालं असं 127 2/15. 127 गुणिले 2/15 किंवा 127 2/15 हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कुठं दिसतंय आपल्याला? पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग तुझ्यासाठी घरी बसल्या बसल्या सोडवण्यासाठी हा प्रश्न देतोय. तुला कमेंट्स करायची. मग 95 वजाचं चिन्ह आहे. इथे समजा वर कोणती अंक घे, समजा मी 11 घेतो आणि इथे 17 घेतो, आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे? लगेच बघता क्षणी लगेच उत्तरापर्यंत पोहोचायचं तुला, कमेंट्स करायची. पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. सर पुन्हा एकदा मला जरा समजून सांगा ना. थोडंसं मागं घे व्हिडिओ आणि पुन्हा एकदा बघ. तरी सुद्धा मी समजून सांगतो. तू तिरकस गुणाकार करत असतो, मी तसलं काय करत नाही. मी काय करत असतो किंवा माझे विद्यार्थी काय करत असतात? 128 दिसतंय ना, वजा 1 करायचं, कारण त्या वजाचं चिन्ह आहे. या ठिकाणी 127 आलं. त्यानंतर छेदस्थानी 15 घेतलं मी, जसंच्या तसं. फक्त अंशस्थानी घेत असताना एखादी संख्या, ती म्हणजे काय? या दोघांमधील फरक. तो किती येणार आहे? तर 2 येणार आहे. सर हे गणितच सोडून दाखवा. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. 94 येणार या ठिकाणी. का? कारण वजाबाकीचं चिन्ह आहे. 95च्या ऐवजी मी 94 घेतलं, -1 केलं, वजाचं चिन्ह निघून गेलं. आता छेदस्थानी 17 येणार, आणि अंशस्थानी 11 आणि 17 या दोघांमधील फरक किती येतो? सोन्या किती येतो? 6 येतो की नाही? मग अंशस्थानी 6 येणार. ठीक आहे. आणि गणितीय क्रिया जर भागाकार वगैरे जात असेल तर मग उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं. अन्यथा जसं आहे तसंच पर्यायातून शोधायचं, त्याचं योग्य उत्तर आपल्याला काढायचं असतं. तुला मी घरी बसल्या बसल्या अजून एक गणित देतो. अशाच प्रकारचं गणित देतो तुला, लगेच घरी बसल्या बसल्या सोडवायचं आहे. समजा मी काय देतोय तुला? 105 वजा अंशस्थानी देतो तुला समजा 5, छेदस्थानी देतो तुला 7.
याचं योग्य उत्तर काढून दाखव. चल पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. जर 5x बरोबर 7x बरोबर 11z तर x रेशो y रेशो z म्हणजेच यांचं काय करायचं, रेशो काढायचं आहे आपल्याला. मग ज्या वेळेस तुला x ची किंमत काढायची असते त्यावेळेस x झाकायचा असतो मेंटॉस जिंदगीमध्ये. आता तू आम जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडू तुम्हाला माहित नाही खरंच. तू वजाबाकी बेरीज भागाकार करत असशील खरंच मला माहित नाहीये. त्यामुळे आम जिंदगी येणं नाही आपल्याला. मेंटॉस जिंदगी काय म्हणते तर 5x झाकलं आणि ज्या वेळेस मी 7 गुणिले 11 करतो त्यावेळेस मला मिळतात 77. म्हणजेच काय झालं, x ची किंमत मला या ठिकाणी रेशो मध्ये मिळाली. त्यानंतर पुढे y ची किंमत रेशो मध्ये काढायची असेल तर मी y झाकतो म्हणजेच काय झालं 5 आणि 11 मला उघडे दिसतात, या दोघांचा गुणाकार करतो म्हणजेच किती येणार 55 येणार. त्यावेळेस मला y ची किंमत मिळाली. आता पुढची स्टेप काय आहे तर मला z काढायचे. याचा अर्थ z झाकतो मग 7 गुणिले 5 दोघांचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे 7-5 सोन्या. उत्तर निघालं आपलं मेंटॉस जिंदगी. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. अजून काय पाहिजे सोन्या तुला, सगळे मोकळे विषय करून ठेवणार आहेत तुझे. गणित आणि बुद्धिमत्ता 100 पैकी 25 प्रश्न येत असतात. कंपल्सरी कोणतीही अख्ख्या भारतभरातून कोणती सरळ सेवाची परीक्षा द्या तुम्ही, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची. काही परीक्षांमध्ये तर 50% वेटेज आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे जे एक्झाम असतात की नाही आयव्हीच्या, त्यामध्ये असिस्टंट इंटेलिजन्स ब्युरो, सेंट्रल असिस्टंट इंटेलिजन्स ब्युरो SID असते ती स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटची, तिथे 50% वेटेज असतं. 25 प्रश्न मॅथमॅटिक्सचे असतात, 25 प्रश्न रिझनिंगचे असतात आणि बाकी इंग्लिश विषय असतो, मराठी विषयच नसतो आणि GSGK असतं. 100 प्रश्न अशा प्रकारे असतात. जर तुला 50% केवळ आणि केवळ 20 मिनिटात सोडवायचं असेल, 20 पण नाही रे सोन्या, 15 मिनिटात तू मोकळा होतो, 50 प्रश्न सोडून मोकळा होत असतो. प्रश्न बघितला आणि हे प्रश्न तुझे अशाच प्रकारे रिपीट झालेत, हीच रचना असते बरं का. तुला उगाच हवा भरत नाहीये. तुला कंटिन्युअसली सिरीज बघितली की तू एकही प्रश्न सोडणार नाही. पैकीच्या पैकी मार्कांवर आपला अधिकार असतो. एक जरी प्रश्न सुटला की डोकं खराब व्हायला पाहिजे, रात्रभर झोप यायला नाही पाहिजे की हा प्रश्न मला काय येत नाहीये. कारण एका प्रश्नावर 5000 विद्यार्थी बसलेले असतात आणि प्रत्येक प्रश्नावर आपला अधिकार असायला पाहिजे. जर सिलेक्शन करायचं असेल तर उगाच कोणाला तरी सांगितलं असेल की मी हा असा XYZ फॉर्म भरलेला आहे, मी आता SID होणार आहे, स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट किंवा तलाठी होणार आहे, पुरवठा निरीक्षक होणार आहे किंवा मी पोलीस भरती पास होणार आहे, ते तसलं उगाच कोणाला तरी सांगायचं असेल तुला तर हा व्हिडिओ स्किप मार. आणि जर तुला खऱ्या अर्थाने प्रश्नांचे मार्क मिळवायचे असेल, पोलीस भरतीला 50% वेटेज, बुद्धिमत्ता 25 प्रश्न, गणित 25 प्रश्न, जोक करत नाहीये तू बघ ना. तुला जर पोलीस भरती करायची असेल तर, आणि याच्या पलीकडे काय जाणार आहे सोन्या, सगळं काय कव्हर करणार आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न दिसतोय खालीलपैकी कोणती संख्या 11, 13, 7 ने पूर्ण भाग जात असते. 100 वेळा रिपीट झालेला आहे हा प्रश्न. सीसॅट मध्ये झालेला, पोलीस भरतीमध्ये तुला किती दाखवू, 7-8 वेळा रिपीट झालेला आहे केवळ पोलीस भरतीमध्येच. आणि बाकीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये अनेकदा म्हणजे 100 वेळा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. केवळ अंक बदललेले आहेत. 11, 13 आणि 7 हे अंक बदलत नाहीत. कारण काय त्याच्या मागे हे कारण आहे. आम जिंदगीमध्ये सोन्या काय करत असतो, 11 या ठिकाणी या संख्येला भाग जातो, खेळत बसलेला असतो तो, अख्खं कच्चं काम भरत असतो. 13 संख्येला भाग जातो. येस, खुश झाला. आणि मग नंतर त्याला काय वाटत असतं, पहिल्याच पर्यायात आपलं उत्तर सामावलेलं आहे. मग तो 7 भागिले करत असतो, देवाचं नाव घेऊन सांगत असतो आता याला भागाकार पूर्ण जावा. आणि नेमकं काय होतं, 7 ने भाग जात नाही. ठीक आहे, काय अडचण नाही. मग पुढचं 11 ने याला भाग देत असतो, मग नंतर 13 ने भाग देत असतो, मग नंतर 7 ने भाग देत असतो. कोणती तरी संख्या असते त्याने पूर्ण भाग जात नाही, पुन्हा तो टेन्शन मध्ये येतो किंवा पुन्हा त्याचा मूड खराब होतो. पुन्हा या सगळ्या संख्या करत बसशील, किती वेळ जाईल तुझा. तुला शॉर्ट मेथड काय म्हणते माहितीये का, शॉर्ट मेथड काय म्हणत आहे याचं स्क्रीनशॉट काढून घे. जेव्हा अशा पॅटर्न मध्ये संख्या असेल, म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या एकसारखी आहे, 4 अंकी संख्यांमध्ये बोलतोय बरं का, पहिली संख्या आणि शेवटची संख्या एक असेल आणि मधल्या दोन्ही संख्या एकच असतील, त्यावेळेस त्या संख्येला 11 ने भाग जातो. सर उदाहरणासाठी एखादी संख्या सांगा. समजा मी 2 घेतो आणि या ठिकाणी 3 घेतो, ठीक आहे, किंवा मी तुझी आवडती कोणती संख्या घे, 4 घे समजा, आणि या ठिकाणी 5 घे आणि पुन्हा 4 घे, इथे 4, म्हणजे पहिली संख्या आणि शेवटची संख्या समान, मधल्या दोन्ही संख्या समान असतील. अशा पॅटर्न मध्ये कोणताही अंक असेल किंवा संख्या असेल तर त्याचं 11 ने पूर्ण भाग जाणार. दुसरं म्हणजे या पॅटर्न मध्ये संख्या असायला पाहिजे, म्हणजे 2 अंकी संख्या पुन्हा रिपीट झालेली असेल तर त्याला 101 ने भाग जात असतो. 3 अंकी संख्या पुन्हा रिपीट झालेली असेल, म्हणजे एकूण 6 अंकी संख्या झालेली असेल, जसं की या ठिकाणी ABC आहे, म्हणजेच काय झालं 2, 3, 4, पुन्हा 2, 3, 4. सर हे अशाच क्रमाने यायला पाहिजे का, अजिबात नाही सोने.
समजा 563, मी कुठला तरी अंक घेतलाय बरं का, 3 अंकी, 563 पुन्हा 563 किंवा 2 5 7, समजा 2 5 7 पुन्हा रिपीट झालेले की नाही, पुन्हा रिपीट झालेले की नाही, अशा प्रकारे असेल तर त्याला 1001 ने पूर्ण भाग जात असतो. आणि ज्या संख्यांना 1001 ने पूर्ण भाग जात असतो त्या संख्यांना 11 ने, 13 ने आणि 7 ने पूर्ण भाग जात असतो. पुन्हा एकदा सांगतोय सोन्या, बघ, ज्या वेळेस 4 अंकी संख्या असेल या पॅटर्न मध्ये असेल, म्हणजे कोणता पॅटर्न, पहिली संख्या आणि शेवटची संख्या 1 असेल आणि मधल्या दोन्ही संख्या 1 असतील, त्याला 11 ने पूर्ण भाग जात असतो. जसं की उदाहरणासाठी ही संख्या घेतली, ही संख्या घेतली. दुसरं काय, तर ज्या वेळेस पहिली संख्या दुसरी संख्या म्हणजे 2 अंकी संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होत असतील, उदाहरणासाठी समजा 23 घेतो मी, तुझी जन्मतारीख 23 आहे, माझी जन्मतारीख 25 आहे, तर मी 25 घेतो, चल 25 आणि पुन्हा 25 आलं. किंवा तुझी जन्मतारीख आहे 23 आणि 23, किंवा अजून कोणाची जन्मतारीख आहे 17 आणि पुन्हा 17, अशा प्रकारे पॅटर्न मध्ये येत असेल त्याला 101 ने भाग पूर्ण जात असतो. आणि पुढचं म्हणजे सलग 3 संख्या असतील कोणत्याही, सलग नाही सॉरी 3 कोणत्याही संख्या असतील आणि त्याचं पुन्हा रिपिटेशन झालं, त्याच पुन्हा संख्या, जसं की 234 234, 563 563, 257 257, किंवा अजून तुझ्या गाडीचा नंबर समजा असेल 541 541, ठीक आहे, पुन्हा अजून 541 घ्यायला पाहिजे, पुन्हा म्हणजे ही रिपीट संख्या व्हायला पाहिजे. अशा प्रकारच्या 6 अंकी संख्यांना 1001 ने पूर्ण भाग जात असतो. आणि ज्या संख्यांना 1001 ने पूर्ण भाग जात असतो तिला 11 ने, 13 ने आणि 7 ने पूर्ण भाग जात असतो. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आपल्याला फक्त काय करायचंय, तर कुठाने काही करत बसायचे नाहीयेत. ज्या वेळेस 11 13 7 हा प्रश्न लाल अंकाने लिहून घे, लाल पेनने लिहून घे, फार महत्वाचं आहे बरं का, फार महत्वाचा आहे. 11 13 7 लई वेळा रिपीट झालेला आहे हा प्रश्न, तुझ्या पोलीस भरतीमध्ये 7-8 वेळा रिपीट झालेला आहे. आणि बाकीच्या परीक्षांमध्ये TCS IBPS कोणती परीक्षा असो रे सोन्या, आपण एकदा सिरीज चालू केली आणि सगळं पिळून तुझ्या हातामध्ये देणार आहे. अजिबात घाबरू नको, सगळा सार देणार आहे, सगळा रस देणार आहे. 11 13 आणि 7 624 624, बस. पर्याय क्रमांक 4 मेंटो जिंदगी म्हणते पर्याय क्रमांक 4. बघता क्षणी लगेच उत्तर यायला पाहिजे. कोणताही प्रश्न माझ्यासमोर तुला बघता क्षणी 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर सांगेल. फक्त प्रश्न वाचेल, उत्तर त्याचं पर्याय क्रमांक 2 किंवा पर्याय क्रमांक 3. विषय संपला. याला म्हणतात मेंटो जिंदगी, याला म्हणतात ॲटिट्यूड आणि याला म्हणतात पॅटर्न. धुरा पॅटर्न आहे सोन्या. पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. प्रश्न बघितला, घाबरला. सोन्या तुला तेच सांगतोय, आम जिंदगी आणि मेंटो जिंदगी. आम जिंदगीमध्ये विद्यार्थी काय करत असतात, अगोदर हे कंस सोडत असतात, ठीक आहे. अगोदर हे कंस सोडवलं, त्या ठिकाणी 1 अधिक 1/2 कशा प्रकारे सोडवणार, बे एक बे अधिक 1 किती येणार 3, म्हणजेच काय झालं 3/2. त्यानंतर 2 कंस यांच्या दरम्यान कोणतंही चिन्ह नसेल त्यावेळेस गुणाकार असतो. 3 1 3 आणि 3 अधिक 1 4, म्हणजेच काय झालं गुणिले 4/3. हा कंस सोडवला मी. आता तिसरा कंस आहे 4 1 4 आणि 4 अधिक 1 5, म्हणजेच काय झालं गुणाकार. कारण काय 2 कंस जवळजवळ असतील, कोणते चिन्ह नसेल त्यावेळेस गुणाकार असतो, 5/4. त्यानंतर टिंब 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 टिंब. मग हे कंस सोडवला मी. 997 1 997 अधिक 1 किती होणार 998. 998 छेद. अशाच प्रकारचं गणित आहे बरं का. तुला विचारलं फक्त हे क्रम जो आहे ना, तो क्रम कुठेतरी अडवला गेलेला आहे. इथे मी 998 पर्यंत घेतलेला आहे, पण तिथे 598 होऊ शकतं. बरोबर आहे ना. मी तुला दाखवतो, तुला गणित सोडवण्यासाठी देतोय पुढचं. मी पहिले हे गणित कशा प्रकारे सोडवलेलं आहे ते बघून घे. 998 छेद 997, ठीक आहे. आता या 2 कंसांमध्ये कोणतंही चिन्ह नसल्यामुळे मी इथे गुणाकार घेतो, कारण तुझं गणित सांगतो, गणितातील नियम आहे तो की 2 कंस चिटकून असतील, कोणती संख्या म्हणजे कोणताही अंक नसेल त्यावेळेस गुणाकार असतो. म्हणून मी गुणाकार घेतला आणि कंस सोडवायला सुरुवात केली. बॉर्डमास सोडत असतो तू, तशा प्रकारचा खेळ आहे तो. 998 गुणिले 1 किती होतात 998च होतात. 998 अधिक 1, कारण काय ते इथे अधिक चिन्ह आहे ना, तर 998 अधिक 1 999 होणार. 999 मी या ठिकाणी घेतले आणि छेदस्थानी 998 घेतले, ठीक आहे. अशा प्रकारे मी याला सरळ रूप दिलेले, सोपं रूप दिलेलं आहे. आता हे सोडवायचंय तुला, तर इथे हे 3 कट होतोय, हे 3 कट होतोय. कारण काय त्याचं, ज्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह असतं त्यावेळेस अंशस्थानी जो अंक आहे तो छेदस्थानी जर असेल अंक तर ते लगेच कट करून टाकायचा असतो. जो अंक समान अंक असतात अंशस्थानी छेदस्थानी ते कट करून टाकायचे असतात. म्हणून अंशस्थानी 3 आहे, छेदस्थानी 3 आहे, मी ते कट केलं. अंशस्थानी 4 आहे, छेदस्थानी 4 आहे, मी कट केलं. याच पॅटर्न नुसार असाच क्रम असेल तर पुढची संख्या कुठली येईल रे,
6/5, 7/6, 8/7 अशा प्रकारे क्रम येईल की नाही. आणि त्यावेळेस काय होईल, हे 5 या ठिकाणी कट होतील, हे 6 या ठिकाणी कट होतील, हे 7 या ठिकाणी कट होतील, याच क्रमाने पुढे कट होत जातील. तशा प्रकारे 997 इथे सुद्धा असणार, इथे सुद्धा कट होणार. 998 हे कट होणार, हे सुद्धा कट होणार. राहिलं काय सोन्या? अरे हे 2 राहिले आणि हे 999 राहिलेलं आहे. आणि म्हणून याचं योग्य उत्तर काय, 999/2. 999/2. किती सोपं आहे ते. तो हा खेळ बसण्याचा कुठं करायचा नसतो. मी गणित बघितलं की लगेच उत्तर सांगत असतो. आता तुला मी गणित देणार मेंटॉस जिंदगीमध्ये, बघता क्षणी उत्तर मला पाहिजे. बघ मी काय देणार तुला, समजा 1+1/2. ठीक आहे, पहिला कंस. दुसरा कंस 1+1/3, 1+1/4. तिसरा कंस टिंब 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 टिंब. आणि शेवटचा अंक काय आहे, समजा 1+1/64. ठीक आहे, याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे, बघता क्षणी 64 दिसतंय ना, याचा अर्थ अंशस्थानी काय येणार, 65 येणार. याचा अर्थ अंशस्थानी 65 येणार, छेदस्थानी 2 येणार. अंशस्थानी 65, छेदस्थानी 2. बघता क्षणी उत्तर काढलं. सर कसं काढलं, हेच कुठाना करत बसलो मी. बघ 3/2, 4/3, 5/4 अशा प्रकारे एक 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 कट करून शेवटी 64 दिसतंय. याचा अर्थ अंशस्थानी 1 अंक वाढवायचा, छेदस्थानी 2 घ्यायचं. कारण का हे 2 जसं तसं राहणार, अंशस्थानचं जसं तसं राहणार, कारण शेवटचा अंक आहे. तुला कळतंय की नाही मला माहित नाही, जर कळत नसेल तर तशा प्रकारे तुला कमेंट्स करायची. ठीक आहे, तुला मी या ठिकाणी पुढचं गणित तू घरी बसल्या बसल्या सोडवण्यासाठी देतोय. बघ इथे तुला काय करायचं, 1+1/1 समजा 107 देतो मी तुला, सोडून टाक. आणि याचं योग्य उत्तर कमेंट्स मध्ये सांग. लगेच सांग, अजिबात घाबरू नकोस. प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा. कमेंट्स व्हिडिओ आवडत असेल तर तशा प्रकारे द्यायचे आहेत की सर मेंटॉस जिंदगी अशाच प्रकारे कंटिन्यू करायची, सगळी फ्री असणार आहे. मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग माझ्यावर सोडून दे सोन्या, मी उगाच हवा भरत नाही, जबाबदारीने बोलतोय बरं का. मी राहुल भैसडे, अहमदनगर जामखेडचा. जबाबदारी तुझ्यासमोर बोलतोय की प्रत्येक प्रश्नासाठी मेंटॉस जिंदगी असते, ती कशा प्रकारे सोडवायची असते मी तुझ्यासमोर आणणार आहे. अजिबात घाबरू नकोस, उगाच हवा भरत नाहीये, फक्त तुला कमेंट्स करायची तशा प्रकारे. आणि हे प्रश्नांची कमेंट जरी नाही केली तरी चालेल, कमीत कमी तुम्ही स्वतः सोडवायचा प्रयत्न करा. एक एक प्रश्नाचे कमीत कमी 5-5 प्रश्न सोडवले, तुझी प्रॅक्टिस जबरदस्त झाली. आणि परीक्षेपूर्वी तुला हेच सगळी वही बघायची. एक वही करून घे, राहुल वैसडे गणित बुद्धिमत्ता मेंटॉस जिंदगी, वहीचं नाव असायला पाहिजे. त्याच्यावर नावच लिहून टाक, एक चित्रच मेंटॉस जिंदगीचं त्या ठिकाणी लिहून टाक. आणि ती वही फक्त आणि फक्त माझ्यासाठी वापरायची. माझ्यासाठी म्हणजे तुझ्यासाठीच असणार आहे ती, पण माझ्या व्हिडिओसाठी वापरायची. पुढचा प्रश्न या ठिकाणी दिसतोय, बरोबर 2:30 वाजता घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असतो. लई छळला या प्रश्नाने सोडा, मी दिवस घालवलेला अख्खा. परंतु या प्रश्नाचं योग्य उत्तर कशा प्रकारे बघता क्षणी लगेच काय दिसतंय आपल्याला, 2:30 वाजलेले आहेत ना, 3 × 3 3 × 7 3 × 9 या ठिकाणी 15, 105 डिग्री याचं योग्य उत्तर आहे. किती मिनिटात सांगितलं मी, मिनिट सुद्धा नाही, सेकंदात सांगितलं सोन्या, 5 सेकंदात. तुलाही सोडवायचं अशा प्रकारे. तर बघ लक्ष देऊ, संपूर्ण वरतून कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी वेळ जात असतो, बाकी काय नाहीये. पण एकदा समजली की आपण मेंटॉस जिंदगीनुसार 5 सेकंदात उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. कोणताही वर्तुळ असू दे, किती ते 360 डिग्रीचं असतं, बरोबर आहे की नाही. अख्खी पृथ्वी 360 डिग्रीची असते. एकूण या वर्तुळामध्ये किती अंक आहेत, तर 12 अंक आहेत सर. यस, मग छेदस्थानी 12 करून टाक. 12×1 तिथं करायचं नाही, तुला हे कन्सेप्ट समजून सांगतोय मी. आता फक्त लक्षपूर्वक बघ, 12×1 12, 12×2 = 12, 12×3 = 36 म्हणजे 3. आणि हे 0 या ठिकाणी घेतला मी, म्हणजेच काय झालं, हे 0 डिग्री म्हणजे 30 डिग्री आलं. याचा अर्थ असं की 11 आणि 12 यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन आहे. 12 आणि 1 यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन आहे. 1 आणि 2 यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा, म्हणजे प्रत्येक अंकांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन आहे. याचा अर्थ आपल्याला मोठा काटा आणि छोटा काटा, हे छोटा काटा आहे, हा मोठा काटा आहे. छोटा काटा आणि मोठा काटा यांच्या दरम्यानचा जर कोन काढायचा असेल तर त्यासाठी 3 आणि 4 यांच्या दरम्यान किती आहे, 30 डिग्रीचा कोन आहे सर. 4 आणि 5 यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन आहे सर. 5 आणि 6 यांच्या दरम्यान 30 डिग्रीचा कोन आहे. आता इथपर्यंत पोहोचलेला आहे, म्हणजेच किती 90 झाले. या तिघांचेही कॅल्क्युलेशन केलं आपण तर आपल्याला 90 मिळालं. ठीक आहे, पण मोठा काटा 12 वर होता त्यावेळेस, छोटा काटा 2 वर होता. मोठा काटा फिरत आला, 30 मिनिटे पुढे गेला तर छोटा काटा गप्प बसलाय का, छोटा काटा सुद्धा पुढे जात असतो. तुझ्याकडे घड्याळ असेल
काट्याची, आजकाल ते डिजिटल घड्याळ आलेली त्यामुळे माहीत नाहीये, पण काट्याची घड्याळ असेल तर घड्याळ लक्षपूर्वक बघ. मोठा काटा ज्यावेळेस प्रवास करत असतो त्यावेळेस छोटा काटा गप्प बसत नाही, छोटा काटा सुद्धा पुढे सरकत असतो. किती, तर ते आपल्याला बघायचं. आणि त्यासाठी हे वाक्य लिहून घ्यायचं. पॉज करून लिही, मी कमीत कमी 4 वेळा उच्चारणार आहे. बघ वाक्य काय आहे. मोठा काटा मिनिटांमध्ये जेवढा प्रवास करत असतो त्याच्या निम्म्याने तास काटा प्रवास करत असतो डिग्रीमध्ये. पुन्हा एकदा मी वाक्य रिपीट करतोय. मोठा काटा मिनिटांमध्ये जेवढा प्रवास करत असतो त्याच्या निम्म्याने तास काटा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. मोठा काटा मिनिटांमध्ये जेवढा प्रवास करत असतो त्याच्या निम्म्याने तास काटा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. मोठा काटा मिनिटांमध्ये जेवढा प्रवास करत असतो सोन्या त्याच्या निम्म्याने तास काटा डिग्रीमध्ये प्रवास करत असतो. या घड्याळामध्ये 2:30 वाजलेले आहेत. मोठा काटा 12 वाजल्यापासून निघाला 6 पर्यंत पोहोचला. 12 वाजल्यापासून चुकीचं बोललो मी, 12 पासून निघाला 6 पर्यंत पोहोचला. म्हणजे किती मिनिटे प्रवास केला त्याने मोठ्या काटाने. मोठा काटा 30 मिनिटे त्याने प्रवास केलेला आहे. तर छोटा काटा डिग्रीमध्ये किती, तर याच्या निम्म्याने प्रवास करेल. तर डिग्रीमध्ये 15 डिग्रीमध्ये प्रवास करेल, कारण 30चे निम्मे किती होतात, 15 होत असतात. याचा अर्थ काय, तर मोठा काटा इथून निघाला इथपर्यंत पोहोचला तोपर्यंत छोटा काटा जो आहे ना याच्या 15 डिग्री पुढे आला, याच्या 15 डिग्री पुढे आला. मग हे किती आहे, तर 15 डिग्री आहेत. हे किती आहे, 30. हे किती, 30. हे किती, 30 म्हणजेच किती, 90. 90 अधिक 15 झाले की 105. पर्याय क्रमांक किती असणार आहे, 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ज्या वेळेस मोठा काटा 45 मिनिटे पुढे जात असतो त्यावेळेस छोटा काटा 23.5 डिग्रीने पुढे सरकत असतो. 45 नाही, 22.5 डिग्रीने पुढे सरकत असतो. ज्या वेळेस मोठा काटा 47 मिनिटे पुढे जात असतो त्यावेळेस छोटा काटा 23.5 डिग्रीने पुढे सरकत असतो. ज्या वेळेस मोठा काटा म्हणजे बघ ना, पॉइंटमध्ये सुद्धा उत्तर आपण काढू शकतो. ज्या वेळेस मोठा काटा 37 मिनिटे पुढे सरकलेला आहे. कसाही प्रश्न येऊ दे सोन्या, केवळ आणि केवळ 5 सेकंदात सोडवायचा असतो, वेळ घालवायचा नसतो. कारण आपली इमेज आणि आपल्या इमेजला शोभत नाही. मोठा काटा समजा 37 मिनिटे पुढे गेला असेल ना तर छोटा काटा किती जाणार आहे, 37चे निम्मे किती होतात सोन्या, 36चे निम्मे किती होतात रे, 18 दुनी 36 म्हणजे 18.5 डिग्रीने छोटा काटा पुढे जाणार आहे. कसा येऊ दे प्रश्न. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न, याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय. पुढचा प्रश्न सोडवर काय असणार आहे याचं योग्य उत्तर सोन्या. बघ, समजा तुम्ही आग्नेय दिशेला आहात, तोंड करून आहात. या ठिकाणी आग्नेय दिसते, इथे तोंड करून आहात. प्रथम डावीकडे एका काटकोन वळलात व नंतर उजवीकडे 2 काटकोन वळलात. आता डावीकडे एकदा वळलाय, उजवीकडे 2दा वळलेला आहे. याचा अर्थ काय, तो उजवीकडे एकदाच वळलाय सोन्या, उजवीकडे एकदाच वळलाय. तुला कळतंय का मी काय म्हणतोय. ठीक आहे, काय अडचण नाहीये. असं खाण्यापेक्षा असं खायचं असतं. पण अगोदर हे समजून घे, हे कन्सेप्ट समजून सांगण्यासाठी. आता मुळात व्हिडिओज फार मोठा झालेला आहे, आपण जास्त प्रश्न घेणार नाहीयेत. होतं असं की तासभराचा व्हिडिओ असतो, विद्यार्थी बघत नाहीत. त्यामुळे आपण कमीत कमी व्हिडिओ रोज घेऊन येणार आहे, त्यासाठी तुम्हाला बऱ्यापैकी समजून येईल. बघा, समजा तुम्ही आग्नेयकडे तोंड करून उभा आहात, म्हणजे या ठिकाणी सर ह्या दिशाच मला कळत नाहीयेत. उत्तर दक्षिण कळाली, पूर्व पश्चिम कळाली, परंतु मला वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य कळत नाही. सोन्या बघ, वा, ई, आ आणि न. या ठिकाणी मी काय करतोय, वाचं रेष काढतो. म्हणजेच काय झालं, बा, ई, आ, न, बाई, आन. 2 शब्दांचा अर्थपूर्ण वाक्य झालं की नाही. अर्थ काय होतो ते गरजेचं नाही, अर्थपूर्ण वाक्य झालं याचा अर्थ काय, तर आपल्याला आपली शॉर्ट मेथड कळाली. ठीक आहे, आपल्याला आपलं ट्रिक कळाली. बाई आन म्हणजेच काय झालं, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने, वायव्य, ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. बास, अशा प्रकारे लक्षात ठेव. सुरुवातीला काय झालेलं, समजा तुम्ही आग्नेयकडे तोंड करून, इथं तोंड करून, कुठं तर या ठिकाणी समजा तोंड करून आहेत. आणि त्यावेळेस नेमकं काय घडतंय, तर डावीकडे एका काटकोन वळलात. डावीकडे वळलात म्हणजेच कुठे आलात, या ठिकाणी वळलात. डावीकडे एकदा वळलेला आहे काटकोन, नंतर उजवीकडे 2दा वळलेला आहे. उजवीकडे 2दा म्हणजे अगोदर इथं आला आणि मग नंतर पुन्हा या ठिकाणी आला. ठीक आहे, या ठिकाणी आल्यानंतर तर आता तुमचे तोंड कोणत्या दिशेला आहे, अरे नैऋत्यला आहे ना सोन्या. नैऋत्य मोसमी वारे आपल्या देशामध्ये येत असतात आणि तिथून पाऊस येत असतो. 1 जूनला केरळमध्ये पडत असतो, पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात पडत असतो, जूनच्या पहिल्या आठवड्यात. सर्वात जास्त आंबोलीला का, कारण एल शेपचा पर्वत आहे, अशा प्रकारचा इथे पाऊस पडत असतो. सर
तुम्ही मॅथ शिकवताय, रिझनिंग शिकवताय की जीएस जीके शिकवताय, सगळं शिकवत असतो, तुला धरून समजून सांगत असतो. याचं योग्य उत्तर काय? पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया बघा. मोहन 2 किलोमीटर उत्तरेला गेला व नंतर उजवीकडे वळून 4 किलोमीटर गेला. ज्यावेळेस लई मोठा प्रश्न असतो ना, चान्सच नसतो, त्यावेळेस कशा प्रकारे सोडवायचा असतो? विरुद्ध दिशा एकमेकांमधून वजा करायची असतात. त्याचं कारण असं आहे की मी समजा सरळ गेलो 10 किलोमीटर आणि पुन्हा रिटर्न आलो 10 किलोमीटर. याचा अर्थ काय? विरुद्ध दिशा आहे ना दोन्ही. सरळ गेलो पुन्हा रिटर्न आलो, विरुद्ध दिशा आहेत. आणि 10 किलोमीटर गेलो, 10 किलोमीटर रिटर्न आलो. याचा अर्थ कुठे गेलोय का मी? कशाला उभं पळवत असतो? बरोबर ना? मोहनला कशाला पळवतोय तू? मोहन या प्रश्नामध्ये लय कमी पळलाय, पण मोठमोठ्या प्रश्नांमध्ये त्याला लय फिरवलेला असतो. तो उत्तरेला गेला, मग पूर्वेला गेला, मग त्यानंतर दक्षिणला गेला, त्यानंतर पश्चिमेला गेला, त्यानंतर पुन्हा उत्तरेला गेला, त्यानंतर तो पुन्हा पूर्वेला गेला, त्यानंतर तो असा गेला, तो असा गेला, तो असा गेला, 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 आणि मग इथून कुठे येतो? तुलाच कळत नाही मी नेमकं काय काढलेलं आहे. आणि तो पुन्हा ते सगळं खोडून काढतो, परत एकदा मोहनला पळवतो. अरे मोहनला कशाला पळवतोय तो सोन्या? शेवटचं लाईन वाचना. त्याने मूळ जागेपासून किती अंतर कापलेलं आहे. ठीक आहे. आता मी काय करत असतो? उत्तर दक्षिण. पण याला मोठा प्रश्न नसल्यामुळे आपण कसं त्या आकृतीने सोडू. मोठा प्रश्न जरी असला आणि छोटा जरी असला तरी सुद्धा आम जिंदगी, मेंटल जिंदगी दोन्हीमध्ये सोडवता येत असतो. आम जिंदगीमध्ये कसं सोडवतो तो सोन्या? या ठिकाणी त्याचं घर आहे, ते उत्तरेला 2 किलोमीटर गेलेलं आहे. त्यानंतर तो उजवीकडे वळाला. उजवीकडे म्हणजे कुठे? या ठिकाणी गेला. उत्तरेकडे तोंड आहे ना त्याचं, आणि उजवीकडे गेलेला आहे. याचा अर्थ कुठे? या ठिकाणी गेला, 4 किलोमीटर गेला. पुन्हा तो उजवीकडे वळाला. पुन्हा उजवीकडे वळाला म्हणजे युटर्न घेतलेला असतं त्याने, बरं का? 2 वेळा उजवीकडे म्हणजे युटर्न, 2 वेळा डावीकडे म्हणजेच युटर्न असतं. हे पण नीट समजून घे. म्हणजे दक्षिणेकडे वळाला. किती वळाला तो? या ठिकाणी 2 गेला. याचा अर्थ हे 2 कटकर, हे 2 कटकर, कारण तो समानच गेलेला आहे, जास्त लांब नाही, फक्त तो 4च गेलेला आहे. मी काय करत असतो? उत्तर दक्षिण वजा करत असतो, मला लगेच माझं उत्तर मिळत असतं. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ह्या आकृत्या काढत बसत नाही. छोटा आहे त्यामुळे आकृती काढत बसलेलो आहे. पुढे अजून तो कुठे गेला? डावीकडे वळाला. बघ, डावीकडे 4 किलोमीटर गेला. जाऊ दे त्याला 4. मग तुला काय विचारलं तर त्याने मूळ जागेपासून किती अंतर कापलं? हे 4 आणि हे 4 किती होतं रे? 8. रेकॉर्डिंग होते का? एकदा मला बघू दे, कारण 2दा असं झालेलं आहे सोन्या आयुष्यामध्ये. यस, रेकॉर्डिंग होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, 32 मिनिटांमध्ये. याचं योग्य उत्तर काय? तर 8. पण कुठे? तर पूर्वेला. आपल्याला विचारलंय काय केवळ? किती? तर 8. पण दिशा जर विचारली तर पूर्वेकडे त्याचा तोंड आहे किंवा पूर्वेकडे गेलेला आहे. किती? 4 आणि 4 8. तू स्वतः सोडव, आकृत्याने सोडव किंवा कसाही सोडव. मोठा प्रश्न असेल तर विसरायचं नाही. मी तुला देणार आहे पुढे. आत्ता पहिला व्हिडिओ असल्यामुळे आपण छोटे छोटे प्रश्न आणलेले. मेंटल जिंदगी काय, यापूर्वी सुद्धा व्हिडिओज होते, पण सर्वसाधारण प्रश्न आणले, जास्त डीपमध्ये नाही आहेत. पण तरी सुद्धा अनेकांना एवढे सुद्धा जमत नाही. आणि हे सगळे सरळ सेवेचे बरं का? तलाठीला, वनरक्षकला, त्यानंतर अजून TCSला आलेले प्रश्न आहेत. जे मला येत आहेत तेच आणलेत सर तुम्ही, तसलं नाही येते सोन्या. तू सुद्धा पाठव, तुला सुद्धा 2 सेकंदात सोडून दाखवतो. मी पेनचा वापर करत नाही. तुला बघायचं असेल तू ये, माझ्या समोर ये, मला दाखव. कोणत्याही, सगळ्यांना मी चॅलेंज करतो. तू फक्त माझ्यासमोर प्रश्न आण, बघता क्षणी मी त्याचं उत्तर दाखवतो. एवढं कॉन्फिडन्स का आहे सोन्या? 10 ते 12 वर्ष यामध्ये आम्ही मुरलोय. एका रकमेचे चक्रवाढ व्याजदराने 3 वर्षात 3000 आणि 6 वर्षात 4500 रुपये होतात. तर ती रक्कम पर्यायातून शोधायची. चक्रवाढ व्याज म्हटलं की चक्कर येते सोन्या तुला. घुमल्या घुमल्यासारखं वाटत असतं. तू मागे बघतो पुढे बघतो, सगळ्यांचं तोंड खाली असतं, सगळे काळं करत असतात. तुला कळत नाही मी काळं कुठं करू. कुठं काळं करू नकोस सोन्या. तू फक्त आणि फक्त प्रश्नाकडे फोकस कर. काय दिसते तुला? तर पहिल्यांदा दिलेले काय? तर एक रकमेचे चक्रवाढ व्याज. आता तू कसं सोडवतो सूत्राने मला घेणं नाही, पण मी कसं सोडवतो किंवा माझे विद्यार्थी कसे सोडवत असतात इथे मुद्दल आहे. मुद्दल. आणि याचे 6 टाईप आहेत बरं का? याचे एकूण 6 टाईप आहेत चक्रवाढ व्याजदराचे. आणि 6चे 6 टाईपचे आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत. एकच टाईप आणली तो यासमोर, आणि ती सर्वसाधारण चक्रवाढ व्याजदराची. कशी प्रश्न असू दे, सोडवायचं आहे आपल्याला बिना सूत्राचं. आपली कमिटमेंट आहे. बघ, या ठिकाणी मुद्दल दिसते. मुद्दल किती आहे माहिती आहे का तुला? प्रश्नचिन्ह. मी हे असलं करत नाही, पण तू यासाठी दाखवतोय. आणि मग 3 वर्षानंतर म्हणजेच काय? तर इथून 1 2 3, ठीक आहे, म्हणजे असं टिंब 3 वर्ष. 3 वर्षामध्ये किती झाली? 3000 रुपये झाली. 3 वर्षात 3000. आणि मग अजून पुढे 3 वर्ष प्लस केले. इथे किती केले? 3 वर्ष. आणि इथे सुद्धा 3 वर्ष. वर्ष वर्ष. ज्या वेळेस डिस्टन्स समान असतं, 2 वर्षानंतर पुन्हा 2 वर्षानंतर म्हणजे 4 वर्ष असं जर असेल तरी सुद्धा हीच ट्रिक आहे. इथे काय दिले? 3 वर्षानंतर 3000 आणि 6 वर्षानंतर किती आहेत? 4500 आहे. ठीक आहे.
म्हणजेच काय झालं, या ठिकाणी डिस्टन्स किती 3 वर्षांचा, या ठिकाणी डिस्टन्स किती 3 वर्षांचा. तुला वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी 3 वर्षाऐवजी 2 वर्ष असू शकतं, या ठिकाणी त्याची दुप्पट म्हणजे 4 वर्ष असू शकतं, या ठिकाणी 5 असू शकतं, या ठिकाणी 10 वर्ष असू शकतं, काही असू दे. याची दुप्पट जर असेल पुढचं तर आपली ट्रिक, अन्यथा कोणतीही टाईप असू दे त्यासाठी सुद्धा ट्रिक आहे. पण थोडंसं थांब, धीर धर, नाही तर एका सोबत मी सगळं काही तुला ट्रिक देत बसलो ना तर एका प्रश्नामध्ये मला 15-15, 20-20 मिनिटं घालवावं लागतं. पर्याय नाही. पण हे सगळं काही टिपून घ्यायचं, माझ्यासाठी एक वेगळी वही बनवायची. वेगळी वही राहुल सरांसाठी 3000 आणि 4500. दोघांना काय करायचं, भागाकार करून टाक, म्हणजे रेशो करून टाक. मग काय करतोय मी, हे 0 कडलं, हा 0 कट केला, हा 0 कट केला, हा 0 कट केला. आता याला 15 ने भाग जातोय, 15 30, 15 त्रिक 45. म्हणजेच या ठिकाणी 3 येणार आणि दोघांचा रेशो या ठिकाणी 15 दुने 30 म्हणजे 2:3 या रेशो मध्ये आहे. कशा प्रकारे संख्या वाढत चाललेल्या, 2:3 याप्रमाणे. कळतंय का तुला इथपर्यंत? आता त्याला काय करायचंय, पुढे अजून येऊ दे ना. इथे किती आहे, 6. 6च्या पुढे किती येणार, 9. 9 वर्षानंतर XYZ संख्या झालेली असेल. आपल्याला 9 वर्षानंतर सुद्धा काढता येत असते. पण इथे फक्त या प्रश्नाचं एक्सप्रेशन नीट समजून घे. पुढे आपल्याला कंटिन्युअसली वेगवेगळे प्रश्न येणार आहेत आणि तुझी सगळी रिव्हिजन करून घेणार आहे मी. ही टाईप आत्ता घेतलेली आहे, 10 टाईप सोडवायच्या, 10 वेळा हा प्रश्न तुझ्या समोर येणार आहे, पण वेगळ्या वेगळ्या अंकांनी, वेगवेगळ्या त्या यांनी काय म्हणतात त्याला, अंकांनी येणार आहे. ठीक आहे. आता 2:3 म्हणजेच किती येतात, 2/3 येतात आणि गुणिले त्याला काय करायचं, पहिली संख्या घ्यायची. कुठं दिसते पहिली संख्या, 3000. 3000 झाला विषय सोडायचा. ओके मध्ये उत्तर निघालं, 3 1 3, 3 1 3. हे 3 शून्य इथे लावले मी तर झाले 1000. 1000 गुणिले 2, 2000. मुद्दल मिळाली 2000. या 2000चे 3 वर्षानंतर होतात 3000 आणि पुन्हा 3 वर्षानंतर म्हणजेच किती, तर 6 वर्षानंतर होत असतात 4500. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मला माहित नाही तू कशा प्रकारे सोडत असतो, मी असलो वेळ घालवत नाही. पुढचा प्रश्न, जर a वजा 1/a बरोबर 7, a वजा 1/a बरोबर 7, तर a स्क्वेअर अधिक 1/a स्क्वेअर बरोबर प्रश्नचिन्ह. जे जुने मुरलेले विद्यार्थी आहेत ना त्यांना माहिती की या प्रश्नाने किती छळलेला आहे. हा प्रश्न कशा प्रकारे सोडवायचा असतो, बघताशनी 51 उत्तर आहे त्याचं. बघताशनी या 7 वरून 51 सांगितलं मी, बाकी काय गणितीय क्रिया केली नाही. कशा प्रकारे, तर बघ लक्ष दे. आम जिंदगीमध्ये कशा प्रकारे सोडवतो मला घेणं नाही. मेंटॉ जिंदगी राहुल सरांचा तू काय स्टुडंट आहे, तुला अशाच प्रकारे सोडवायचंय. ए चा स्क्वेअर केलेला आहे या ठिकाणी सुद्धा त्या संख्येचा स्क्वेअर केलेला आहे आणि इथे 1 जसाच्या तसा आहे, फक्त चिन्ह बदललेलं या ठिकाणी. ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं, ज्या वेळेस बेरीज असेल तर बेरीज करायची असते, ज्या वेळेस वजाबाकी असेल तर त्यावेळेस मी तुला सांगतो पुढे काय करायचं. फक्त आत्ता बघ, 7चा वर्ग करायचा, कारण वर्ग केलेला. 7चा वर्ग किती होतो, 49 होत असतो. आणि इथे बेरीजचे चिन्ह असल्यामुळे +2 करायचं, +2 बरोबर किती येणार, 51 येणार. तुला उत्तर मिळालं सगळं. मी काही कोटानेच केले नाही, फक्त बघितलं 7 7 7 49 +2 49. सर 51 तर पर्यायात नाही सोने, आमच्याकडूनच टायपिंग मिस्टेक झालेली. 51 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 4. मग आता अशाच प्रकारचं गणित तुला सोडवायचंय स्वतः आणि कमेंट्स करायची. जर जमलं तर कमेंट्स कर, नाही तुझ्या वहीमध्ये तू टिपून घे, काय अडचण नाही. x वजा 1/x बरोबर, या ठिकाणी समजा तुला सोपं कोणतं वर्ग करता येईल, समजा 9 9 81 9चा 9. आता तुला काय करायचं, तर दिलेलं असतो x वर्ग अधिक 1/x वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह. सांग याचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुझ्या स्क्रीनवर दिसतोय, हे असले प्रश्न. अरे सोन्या बघ ना, अंक समान आहेत. इथे 3 दिसतोय, इथे 1 दिसतोय, इथे 3 दिसतोय, इथे 1 दिसतोय, इथे 3 दिसतोय, इथे 1 दिसतोय, इथे 3 दिसतोय, इथे 1 दिसतोय. मध्यभागी बेरीज आहे. वजाभागी असेल तर काय करायचंय मी पुढे सांगतो. मध्यभागी बेरीज आहे, हळूहळू खा, कारण काय सगळं गरम गरम आहे. फुकून फुकून खा, हळूहळू खा, नीट समजून घे. शॉर्ट मेथड बघताशनी याचं योग्य उत्तर तुला लगेच मिळेल. कशा प्रकारे ते नीट बघ. याचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 आहे. ते मी कशा प्रकारे काढलं, सर तुम्ही बेरीज केली का, सांगतो मी तुला काय केलेलं आहे. तू कशा प्रकारे सोडत असतो, तिरकस गुणाकार. या संख्यांना या संख्येने गुणाकार करत असतो, या संख्येला या संख्येने गुणाकार करत असतो आणि मध्ये बेरीज करत असतो, मग नंतर खाली या दोघांचा गुणाकार करत असतो. एवढा वेळ नाही आहे सर आपल्याकडे, आणि ते तुला समीकरण सुद्धा जमणार नाही.
आणि म्हणून तुला काय करावं लागणार आहे, ही पहिली संख्या दिसते आणि दुसरी संख्या दिसते, नीट बघून घे. इथे संख्या बदलत असतात, तुझ्यासाठी मी सोडून देणार आहे की कशा प्रकारे तू घरी बसल्या बसल्या सोडवायचे. इथे बेरीज दिसते, इथे वजाबाकी दिसते, इथे वजाबाकी, इथे बेरीज दिसते आणि या ठिकाणी बेरीज दिसते. म्हणजेच काय, काही असू दे रे, इथे बेरीज असेल, इथे वजाबाकी असू शकते, इथे वजाबाकी, इथे बेरीज असू शकते, पण वेगवेगळे चिन्ह आहेत आणि मध्यभागी प्लस आहे. वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 1 या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत. या दोन्ही संख्या म्हणजे 3 अधिक 1 करायचे, किती होतात, 4. 4 ची दुप्पट किती होते, 8 होत असते. अंशस्थानी 8 येणार आणि छेदस्थानी 3 आणि 1 या दोघांमधील फरक येणार. छेदस्थानी 3 आणि 1 या दोघांमधील फरक येणार. किती येतोय फरक, 2चा फरक येतोय. बे एक बे, बे दोन्ही 4, बेत्रिक 6, बेचोक 8. म्हणजेच काय झालं, 4 ने भाग येत जातोय. म्हणजेच काय झालं, आपल्याला या संपूर्ण समीकरणाचं उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1. तुला घरी बसल्या बसल्या एक गणित देतोय. वर्गमुळात 5 अधिक या ठिकाणी वजा किंवा एक, टेन्शन घेऊ नको, इथे वजा, इथे अधिक कर, इथे अधिक कर, इथे वजा कर, ठीक आहे. आणि मध्यभागी अधिक कर. आतापर्यंत मी तुला अधिकचं सोडून दाखवलेलं आहे, पुढे अजून वजाबाकीचं सोडून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत फक्त कंटिन्युअसली बघत राहा, जेणेकरून तुला पुढे कळेल की नेमका काय विषय असतो हा सगळा. इथे 5 आहे, इथे समजा 2 घेतो मी, इथे 5, इथे 2, ठीक आहे, इथे 5, इथे 2, या ठिकाणी 2 आणि या ठिकाणी सुद्धा 2 आणि इज इक्वल टू प्रश्नचिन्ह. काय येणार सांगायचं उत्तर. मी तुला काय सांगितलेलं आहे, या दोन्ही संख्या बेरीज करायच्या आणि बेरीज करून त्याची दुप्पट अंशस्थानी लिहायची, छेदस्थानी दोन्ही संख्यांमधील फरक लिहायचा आणि त्याला भागाकार करून टाकायचा. पॉईंटमध्ये उत्तर आलं तर ठीक आहे, पॉईंटमधून काढ, कमेंट्स कर तशा प्रकारे, अन्यथा तुला येत असेल तर तशा प्रकारे उत्तर येईल. आणि सहसा पॉईंटमध्ये येत असेल तर डायरेक्टली आपल्याला छेदस्थान अंशस्थान दिलेला असतो, पॉईंटमध्ये सुद्धा दिलेलं असतं. याचं योग्य उत्तर काय, पर्याय क्रमांक 4 आहे. किती मोठा प्रश्न असू दे, आपल्याला सोडवायला यायलाच पाहिजे. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न. हा समाप्त झाले सोने. कंटिन्यू सिरीज चालू केलेली आहे, फक्त तुला लाईक करायचंय, शेअर करायचंय. आपल्या व्हिडिओजला जास्तीत जास्त व्ह्यूज असतील, जास्तीत जास्त कमेंट्स असतील, जास्तीत जास्त लाईक असतील, जास्तीत जास्त प्रतिसाद असेल. तुझ्या लाईकने मला काय मिळणार आहे का, अजिबात नाही. फक्त आणि फक्त तुझ्यापर्यंत पोहोचायचं मला आणि तुला धरू शिकवायचं. सगळं काही फ्री असणार आहे, 1 रुपया नाही, फक्त तुझं नेट जाईल सोन्या. नेट कशामध्ये जात असतं, 1.5 GB आणि 1.5 GB पैकी केवळ तू 500 MB दिवसभरात खर्च करत असतो. रात्री व्हिडिओज लावून 1 GB खर्च करत असतो, सगळे झोपल्यानंतर गोदरीमध्ये. आणि त्याचं क्वालिटी किती करतो सोन्या तुला, कारण ते क्लिअर दिसायला पाहिजे ना सगळं, एवढी क्वालिटी करत असतो. संपूर्ण व्हिडिओ असतो ना, आणि व्हिडिओमध्ये इथे 3 टिंब असतात आणि इथे 3 टिंबावर तो क्लिक करतो, इथे क्वालिटी अशा प्रकारे सिलेक्ट करत असतो आणि मग झूम करू सुंदररित्या असा व्हिडिओ बघत असतो. अरे हे व्हिडिओ बघ, इथे फक्त तुझा नेट जाणार आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. माझ्याकडून काय चुकलं असेल क्षमा असू द्या.